नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंटसाठी 1000 करोडचा विश्व बँकेतून लोन घेण्याचं ठरलेलं आहे. तर करोडमध्ये काही प्रमाण हे लोनचं असणार आहे, काही ग्रँटचं असणार आहे. परंतु ह्या पैशातून वसई विरार शहर महानगरपालिका जे काही कामं बाकी आहेत ती करणार आहेत. कारण वसई विरार शहर महानगरपालिका सध्याच्या स्थितीमध्ये घाट्यात चाललेलं आहे. कामं भरपूर आहेत, परंतु पैसा नसल्यामुळे कामं करू शकत नाही. त्यामुळे आता आयुक्त साहेबांनी वर्ल्ड बँकेकडून लोन घ्यायचं ठरवलेलं आहे. लोन घेऊन वसई विरार शहर महानगरपालिकेची थांबलेली कामं, वसई विरार भागामध्ये पावसात जो पाणी जमतो आणि त्यामुळे लोकांच्या घरात रस्त्यावरती पाणी जमतो, यासाठी होल्डिंग पॉईंट देखील बनवण्याचा महानगरपालिकेचा विचार आहे. तसेच वसई विरार शहर भागामध्ये वसई विरारला एक लाभलेला ऐतिहासिक वारसा म्हणजे वसईचा किल्ला, हा किल्ला देखील डागडुजी करून अजून काही सेवा देता येतील आणि वसईमध्ये पर्यटक कसे वाढणार यासाठी देखील आयुक्त महोदयांचा मानस आहे आणि त्या दृष्टीने देखील कामकाज चालू झालेलं आहे. आता या सर्व गोष्टीबद्दल आयुक्त साहेब काय बोलतात ते आपण ऐकू. सुवरेज आणि वॉटर हे पायाभूत सुविधा असते कुठल्याही शहरासाठी. आणि आजच सकाळी आमच्या वर्ल्ड बँकशी बोलणं चालू आहे. वर्ल्ड बँक आपल्याला फंडिंग करणार आहे 2-3 पद्धतीने. एक पूल बॉन्डचा कॉन्सेप्ट आहे की 4 किंवा 5 महानगरपालिका महाराष्ट्राचे, वसई विरार, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर झाला, उल्हासनगर झाला, असे 4-5 कॉर्पोरेशन्स सी क्लास आणि डी क्लास त्यांना मिळून त्यांच्यासाठी सरासरी 2000 कोटीच्या लोन हे वर्ल्ड बँक देणार आहे आपल्याला. तर यूडी डिपार्टमेंट ते कोऑर्डिनेट करत आहे. तर त्याच्यामध्ये सरासरी 300 कोटीच्या आपल्याला पूल्ड बॉन्ड मध्ये वसई विरारला वर्ल्ड बँक मार्फत आपल्याला पैसे उपलब्ध होणार आहे. याच्यामध्ये आपण महत्वाचे जे आपले काही सुवरेजचे प्रोजेक्ट्स आहे, काही वॉटर सप्लायचे प्रोजेक्ट्स आहे, नगरोत्थानमध्ये काही मंजूर झालेले आहे ज्याच्या 30% आपल्याला द्यावं लागते. तर याच्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहे. पहिला झाला पूल बॉन्ड. ते सरासरी मला वाटते फर्स्ट वीक ऑफ जून पर्यंत एक्झॅक्ट अमाऊंट विथ प्रोजेक्ट नेम तो गव्हर्नमेंट GR काढणार आहे. आता फक्त आपल्याला एक जनरल आयडिया देतो. दुसरा आहे वर्ल्ड बँकचा म्युरेप प्रोग्राम, महाराष्ट्र वॉटर आणि सुवरेज साठी जे आहे त्यांचा प्रोग्राम, त्याच्यामध्ये ते ग्रँट देणार आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सरासरी 200 कोटी सरासरीच्या ग्रँट आपल्याला मिळणार आहे. तर ते सुद्धा आपण वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणि सुवरेजच्या जे कव्हरेज आहे, आपले जे ड्रेनेज नेटवर्क आहे त्याच्यासाठी आपण वापरणार आहे. आणि तिसरा, आपण सगळ्यांना माहिती आहे की अर्बन चॅलेंज फंड आहे जे युडीनी रिसेंटली ते काढलेलं आहे. तर अर्बन चॅलेंज फंड मध्ये असं आहे, महुआने काढलाय म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, की त्याच्यामध्ये 25% अमाऊंट, कुठल्याही प्रोजेक्टच्या 25% अमाऊंट हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार आहे. 25% अमाऊंट स्टेटनी द्यायचे किंवा ते अर्बन बॉडीनी द्यायचे आणि उर्वरित जे 50% आहे ते कुठला तरी प्रायव्हेट इन्व्हेस्टरला तुम्हाला घेऊन यायचे. तर याचा अर्थ असा आहे की दे वॉन्ट की प्रायव्हेट सेक्टर शुड कम अँड फंड दी प्रोजेक्ट्स. त्याचा सरळ अर्थ असाही निघते की प्रोजेक्ट्स आपले बँकेबल असले पाहिजे, म्हणजे की जे खर्च होत आहे, प्रायव्हेट कोणीतरी पैसे खर्च करणार आहे, तर त्याच्यामध्ये त्याला रिकव्हरी असली पाहिजे. बेसिक एक्झाम्पल दिला तर जसे आपण MMRDA कडनं वॉटर आपण खरेदी करतो आणि त्याला आपण दर महिन्याचे 7 कोटी 7.5 कोटी पैसे देतो. तर असे प्रकारचे बँकेबल प्रोजेक्ट्स ते UCF मध्ये होणार आहे स्पॉन्सर. तर UCF मध्ये आम्ही 2-3 प्रोजेक्ट्स, ते सुद्धा चर्चा झाली. वर्ल्ड बँक विल हेल्प अस इन दॅट ऑल्सो. ट्रीटमेंट करून, टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे की ते हायेस्ट लेवल ऑफ ट्रीटमेंट असते सुवेज वॉटरच्या. ड्रिंकिंग साठी नसते, पण बाकी सगळे पर्पज साठी इट इज व्हेरी गुड. तर टर्शरी ट्रीटमेंट आपण करणार आहे आणि ते पाणी आम्ही रेल्वेशी बोलत आहे. रेल्वेच्या जे यार्ड आहे ते मोठं, त्यांच्या डेली रिक्वायरमेंट काहीतरी 15 ते 20 mld आहे. तर वी आर सेइंग की तुम्ही ग्राउंड वॉटर घेऊ नका, तुम्ही आमच्याकडनं हे ट्रीटेड वॉटर घ्या STPच्या. तर त्याच्यासाठी तो प्रोजेक्ट आपण UCF मध्ये अप्लाय करणार आहे फंडिंगसाठी. तो एक आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे की आपले हे खोलसापाडा धरणचं जे काम चालू आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला WTP करावं लागणार आहे. तर ते आपण इथे पेलाडच्या इथे जे जुना WTP आहे ते पाडून तिथे नवीन आपण WTP करणार आहे.
तर त्याच्यासाठी पण आम्हाला विश्वास आहे आणि आता रिसेंटली आम्ही EOI सुद्धा काढलेला आहे की प्रायव्हेट लोक त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असणार, PPP मॉडेलमध्ये करणार आपण आणि 25% UCFच्या ग्रांट, 25% आम्ही किंवा स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देणार, 50% तो प्रायव्हेट माणूस त्याच्यामध्ये पैसे टाकणार आणि ऑब्व्हियसली जे पण रेट असेल पाण्याचा ते आपण पर किलो लिटर त्याला आपण देणार आहे. असे हे 2 प्रोजेक्ट प्लस एक तिसरा प्रोजेक्ट होल्डिंग पॉन्डचा पण माझा प्लॅन आहे. मी एक प्रस्ताव तर पाठवलेला आहे, कलेक्टर ऑफिसकडे पाठवला आणि UCF मध्येही पाठवण्याचा आमचा मानस आहे की निळेमोरेच्या जे जागा आहे होल्डिंग पॉन्डची ते बऱ्यापैकी आमच्या ताब्यात आहे. तर तिथे अराउंड 400 करोडचा एक रफ एस्टिमेट आलेला आहे होल्डिंग पॉन्डच्या. तर ते सुद्धा आमचा मानस आहे की ते आपण अर्बन चॅलेंज फंड मध्ये पाठवू. त्याच्यामध्ये तसा काही प्रायव्हेट इन्व्हेस्टर चान्सेस कम आहे, पण कन्स्ट्रक्शन TDR आपण देऊ आणि काही अमाऊंट डिझास्टर स्टेट गव्हर्नमेंट कडनं जे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे त्यांच्याकडनं घेऊ आणि काही अमाऊंट UCF कडनं घेऊ. असे 3-4 सोर्सेसची अमाऊंट मिळून किमान एक तरी होल्डिंग पॉन्डचं काम वी शुड स्टार्ट. ऑब्व्हियसली ते IIT आणि ते नीरीची रिपोर्टमध्ये मला वाटते 2 किंवा 3 होल्डिंग पॉन्ड्स होते. तो सध्या आता निलेमोरे पासून सुरुवात करू, नंतर ते गोगटे सॉल्ट पॅन सुद्धा आहे आणि एक अचोलेच्या किंवा गोखिवरेच्या आहे ना होल्डिंग पॉइंट, तर ते पण फ्युचरमध्ये करू. पण इमिडिएटली UCF मध्ये निलेमोरेचा आमचा प्लॅन आहे ते करण्यासाठी. सो हा सरासरी 1000 कोटीच्या आपल्याला वर्ल्ड बँक हे सपोर्ट करणार आहे आणि हे सगळे प्रोजेक्टची जर टोटल आपण केली तर आय थिंक इट विल बी अराउंड 2-2.5 कोटीचे हे प्रोजेक्ट होणार आहे. तर याच्यामध्ये बेसिक जे फंडामेंटल फाउंडेशनल जे आपले इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाणी झाला, आपला सुरेज झाला, तुमच्या फ्लडिंगच्या पार्शली काहीतरी प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होणार आहे. तो हा एक महत्वाचा काम चालू आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. तर वर्ल्ड बँक आपल्याला आणखी एक विषयावर मदत करणार आहे, ते आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे की आपल्याला जर फ्युचर 5 वर्ष 10 वर्षच्या होरायझन आपण बघून जर प्लॅन केला तर आपल्या शहरासाठी काय काय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. तो रस्ता असेल, तो पाण्याच्या वर असेल, तो सुरेजचा असेल, तो दुसरे विषय असेल, असे एक ओव्हरऑल शहराला काय काय गोष्टीची आवश्यकता आहे. ऑब्व्हियसली तो 10 साल 15 सालचा ते प्लॅन होणार आहे. तसा एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन साठी ते आपली मदत करत आहे. ते प्लॅन एकदम प्लॅन फायनल झाला की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी कुठली कुठली फंडिंग कुठे आपण घेऊ शकते, गव्हर्नमेंट ग्रँट असेल किंवा काही आपल्याला लोन घ्यावा लागेल, त्या पद्धतीने किंवा आपलं जे बजेट आहे त्या पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने ते प्लॅन करणार आहे. तो एक 10 वर्षाच्या विंडो घेऊन एक मोठा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपल्याला करायचे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं रिंग रोड त्याच्यामध्ये डेफिनेटली असणार आहे ट्रॅफिकच्या अनुषंगाने, आणि दुसरे पण जे पण वेगवेगळे रखडलेले काही प्रोजेक्ट्स असेल किंवा दुसरे महत्वाचे प्रोजेक्ट्स आहे आपल्या शहरासाठी, तसा एक प्लॅन आपल्याला करायचे की आपल्याला 10 वर्षामध्ये लेट्स से 15,000-20,000 कोटीचे काम आपल्याला करायचे. तर 10 वर्षामध्ये पहिले 2 वर्षामध्ये आपण कुठले घेऊ शकते, बजेटमध्ये कुठला त्याच्यामध्ये सपोर्ट होऊ शकते, गव्हर्नमेंट कडनं कुठनं पैसे येऊ शकते, तो असं एक प्लॅनिंग करायचे. आपल्याकडे एक लिस्ट ऑफ प्रोजेक्ट्स असली पाहिजे की दिस इज द पाईपलाईन ऑफ प्रोजेक्ट्स, वेगवेगळे सेक्टर नाही आहे आणि त्याचा एवढा इन्व्हेस्टमेंट आहे. देन वी विल ट्राय अँड फाइंड आउट अलग अलग सोर्सेस. याचा उद्देश एवढा आहे की शहराला प्लॅन पाहिजे की 10 वर्षामध्ये आपल्याला काय करायचे, तर हे गोष्टी आपल्याला करायचे. असा एक वर्ल्ड बँक विल हेल्प अस. त्यांनी पुणे में केला आहे, दुसऱ्या ठिकाणी पण त्यांनी केलेला आहे. असा एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण तयार करणार आहे वसई विरारसाठी.